तर नमस्कार मंडळी, मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, कालपासून जरा आपली दाताचा प्रॉब्लेम जरा आहे. दात काढले, थोडंसं दुखतंय, पेन हलका हलका. आपल्या तुळशीत पाल लपलेली. हां ना, हलकं पेन पण होत आहे आणि थोडंसं आता बरं वाटतंय. पण मऊच खातो आहे मी. समीक्षाने सकाळी भाकरी चुरून दुधात दिली, त्यानंतर दुपारी तिने मुगाची खिचडी बनवली पातळ. पण ते काय माहिती आहे का, तसं खायची सवय नाही, पण खावं लागते त्रास होऊ नये म्हणून. तर मला सूज कमी वाटते का आता? तुम्हाला कशी वाटते? सूज वाटते का नाही वाटते? आय होप सो बरं वाटेल. पण मंडळी, शरीराचा कुठलाही भाग असू दे, दात असू दे, काही असू दे, पण काढलं ना तर मनापासून वाईट वाटतं. शेवटी डाळ आहे. आता मला चावायला, आतापासून डाळ काढली तर चावणं, शेवटी आपण दाढीने चावतो. आता काय माहिती काय फरक होतो आहे, काय जाणवतं आहे, बघू. असो, तर बाकी काय चाललं आहे मंडळी? बाकी विशेष? बाकी काल सुट्टी होती, आज ऑफिसचं काम आहे. तर बोललो ऑफिसचं काम करत करत तुमच्याशी बोलूया. तुम्ही म्हणाल काय तुझ्या त्यात रटाळ गप्पा असतात, हेच असतं. काय करणार मंडळी, आपल्याकडे दुसरं काय आहे? पण आपलं हक्काचं बोलणारं माणूस तर मी आहे. हक्काने तुम्ही ऐकणारी माणसं आहेत माझ्यापाशी, मग काय बोलू शकतो. तर आहे असंच, बसलो आहे आता, ऑफिसचं काम चालू आहे. हां, बोलू आपण, थोड्या वेळाने बोलू. जरा काम करतो ऑफिसचं आणि नंतर बोलतो. हां मंडळी, आता झालं, जेवण खाऊन झालेलं आहे. जेवण आपलं साधं खिचडी भात, आणि आता थोडीशी भाकरी खाल्ली. नाही असं नाही, जरा बोललो भूक तर लागली ना, कारण ते मऊ भात खाऊन काय भूक भागणार आहे, पण खाल्लं. आणि आता झोपतो. सूज उतरली आहे का अजून तरी काय अशी मला वसरल्यासारखी वाटत नाही. थोडंसं पेन होतं आहे. आता गोळी पण खाल्ली मी, बघू आता, होप सो. बाकी काय नाही, ते खाली असं वागतो ना मी कधी कधी दुधाच्या पिशव्या वगैरे घ्यायला, तर लय दुखतं सकाळचं. त्या आपल्या वेदना शेवटी आपल्यालाच माहिती असतात ना. दक्षूची एक्झाम झालेली आहे ना दक्षू? काय आहे? क्रिकेटची मॅच कुणाबरोबर आहे? दक्ष फ्री झाला. आम्ही पण लहानपणी फ्री झालो ना, बरं वाटायचं. पण तेव्हाची हे वेगळंच होतं. तेव्हाची मुलं जॉब शोधायची, पेपरची लाईन टाका, कुठे हे टाका. हल्ली तसं काय नाही ना. उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काम बघायची मुलं. आता नाही तसं काय काम बिम बघत ना. कुणी काम केलं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत, किंवा पेपरची लाईन वगैरे टाकले, सांगा, कमेंट करा. बाकी काय चाललं आहे मंडळी विशेष? आता उद्यापासून काय लोकसभेचं परत अधिवेशन चालू होतं आहे, विशेष अधिवेशन. काय 3 विधेयक येणार आहेत. 3 विधेयक म्हणजे जे नारी शक्ती वंदन विधेयक आहे, जे 2023मध्ये पास झालं होतं दोन्ही सभागृहामध्ये, त्याची अंमलबजावणी. हां द्या ना. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याची अंमलबजावणी करायची आहे. पण त्याची अंमलबजावणी करण्या अगोदर डिलिमिटेशन विधेयक, म्हणजे जे मतदारसंघाची अजून जे डिलिमिटेशन विभागणी करायची आहे, त्याचं विधेयक. त्याच्यानंतर मग पॉंडिचेरीमध्ये दुरुस्ती विधेयक, अशी विधेयकं मांडायची आहेत. आणि 2 विधेयकं झाल्यानंतर मग हे जे नारी शक्ती वंदन जे विधेयक आहे ते मांडण्यात येईल, म्हणजे ते लागू करण्यात येईल. त्याच्यासाठी उद्यापासून विशेष अधिवेशन आहे. बघू आता काय होतं. उलटं बरं आहे, महिलांना 33% आरक्षण दिलं आहे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये. बरं आहे, चांगलं आहे. महिलांची संख्या जास्त दिसेल राज्याच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये.
त्यामुळे चांगलं आहे. महिलांचं जे खूप वर्षांपासून जे राहिलेलं जे बिल होतं, जे विधेयक होतं, ते आता त्याची अंमलबजावणी आता होईल. बघू आता कसं काय होतं आहे. तुर्तास तरी हीच अपडेट आहे आणि आपण आता या व्हिडिओमध्ये थांबायला हवं, कारण मी आता शिकवतो आहे. तर चला भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.